हा रस्ता काही अंशी आता चर्चेत आहे, कारण तो जवळपास मृत्यूचा सापळा झाला असं म्हणतो. माझ्याकडे 2014 सालाचा ह्या रस्त्याबद्दलचा अहवाल आहे आणि ज्या ठिकाणी त्या उतारावरून ब्रेक फेल झाल्यामुळं वाहनं एकमेकावरती आदळली, कारण तो एक टँकर त्याच्यावरती आदळला आणि मग एक इतका मोठा भीषण असा अपघात झाला. मी जर तुम्हाला असं म्हणालो की 2014 सालीच सरकारला माहिती होतं की या ठिकाणी जो तीव्र उतार आहे तो या इथल्या अपघाताचं मुख्य कारण. फार चर्चा या सगळ्या संदर्भात सुरू असताना सर महाराष्ट्राला तुमचाच परिचय करून द्या. एक तज्ज्ञ मी माझ्याबरोबर घेते. नमस्कार, मी रवींद्र शिंगणापूरकर. बजाज ऑटोमध्ये 32 वर्ष नोकरी केली. त्यातली 10-12 वर्ष मी बजाज ऑटोमध्ये ब्रेक्स अँड व्हील्स या सगळ्या विषयामध्ये डिझाईनचं काम केलं. राईट. आणि आता तुम्ही महात्मा फुले विद्यापीठामध्ये पुणे विद्यापीठाचा राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य. तर वेगळे तज्ज्ञांची जी मतं आहेत तसं एक महत्त्वाचं तज्ज्ञांचं मत हे मला महाराष्ट्रासमोर मांडायचं आहे. आम्ही पण ह्या गाडीमध्ये प्रवास करू आणि समोरच्या बाजूनं तो जो तीव्र उतार आणि बाकीच्या सरांची जी मतं आहेत ती महाराष्ट्राला समजावून सांगा. सर चला. सो मुख्यत्वे मला जे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे 2014 साली ह्या संदर्भातला एक अहवाल आला होता आणि त्या अहवालामध्ये असं दिसलं की हा जो रस्ता आहे हा रस्ता तीव्र उतारामुळं अपघातप्रवण झालेला आहे. तर ह्या रस्त्यात ह्या माझ्या मित्रानं थोडीशी मदत केली. सर आता तुमचं पहिलं मत काय इथे होत असलं? नाही, पुणे शहराला खूप चांगली आजूबाजूला सराउंडिंग आहे. नैसर्गिकरित्या खूप सारे डोंगर याच्यामुळं एक संरक्षित असं पुणे शहर आहे आणि स्वाभाविकपणे या सगळ्या डोंगर पार करून शहरात येताना डोंगर चढूनही यावे लागतात आणि उतरूनही यावे लागतात. त्यामुळं तसा हा कात्रजचा जो घाट आहे. आता तुम्ही इथे बसा, कारण मग मला जास्त बोलताय. हा कात्रजचा जो घाट आहे हा कात्रजचा घाट आपल्याला माहिती आहे की पुणे हा जो डोंगर आहे हा डोंगर उतरून परत पुणे शहरात खाली जावं लागतं. त्याला आणि हा खूप जुना 100-1 वर्षापेक्षा जास्त असलेला जुना एक घाट कात्रजचा इथं उपलब्ध आहे. पण त्याला पर्यायी म्हणून आता जो दुसरा घाट तयार केला आहे स्वाभाविकपणे तोही घाट थोड्या अंतराने एका काय म्हणतात त्याला ग्रॅज्युअल स्लोप असा जो म्हणतात असा चढून त्याच ग्रॅज्युअल स्लोपनी खाली उतरावं लागतं. आणि चढाईसाठीचा जो काही जागा आहे ती कम्पॅरेटिव्हली कमी स्लोपची आहे, पण उतारासाठी मात्र दरी पूल आणि तिथली जी जागा आहे मूळ जिथं सिंहगड रस्त्यापर्यंत हा उतार जातो तर तिथपर्यंत जाताना जो उतार आहे तो मात्र खूप सारा लांब पसरला असला तरी सुद्धा तीव्र आहे. आणि त्याच्यामुळं सर्व वाहनांना ही काळजी घ्यावी लागते की आपला वेग नियंत्रित ठेवणं. याचं कारण या उतारामुळं नैसर्गिकरित्याच गाड्यांना वेग येतो. तुम्ही ॲक्सेलरेटर दिला नाहीत तरीसुद्धा गाडी स्वतःहून त्याचा वेग पकडते आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला वाहन चालकांना या रस्त्यावर प्रवास करताना ॲक्सेलरेटरच्या ऐवजी ब्रेकवर दाबून काम करायला लागतं. आता दुसरी गोष्ट यातली अशी येते की तुम्ही जेव्हा फक्त ब्रेक दाबत राहता तेव्हा बऱ्याच वाहन चालकांनाही एक सवय असते की गाडीचं इंजिन बंद करणं किंवा गिअर न्यूट्रल करणं आणि जाणं याने धोका अजून वाढतो. याचं कारण जेव्हा तुम्ही गाडी तुमची गिअरमध्ये असते तेव्हा तुम्ही ती जास्त चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकता, कारण त्याच्यावर तुमच्या स्पीडचं नियंत्रण असतं. राईट. आता आपण ह्याच मुद्द्यावर पुढे बोलण्याच्या आधी हा न्यू कात्रज टनेल म्हणजे नवीन जो बोगदा आहे त्या संदर्भात मला त्या पोलीस अधिकाऱ्याने असं सांगितलं की मुळामध्ये इथंच वाहनांचा जो वेग आहे तो जवळपास 100 किलोमीटर प्रति तास इथपर्यंत झालेला असतो. ते जे रंबलर्स वगैरे त्यांनी टाकलेत गती कमी करण्यासाठी, पण छोट्या गाड्या कदाचित इथून बाहेर पडल्यानंतर स्वतःला कंट्रोल करू शकतील 100 किलोमीटर प्रति तासचा वेग. पण आता आपण ज्या गाडीत प्रवास करतोय किंवा ज्या मोठी वाहनं आहेत त्यांना ते शक्य नाही. तर आता ह्याच्यात ह्या बोगद्याचा रोल काय? नाही, या बोगद्याला तसा फार मोठा स्लोप नाही आहे आणि साधारण 1 किलोमीटरचा हा बोगदा आहे आणि त्या 1 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये गाडीचा वेग जो आहे तो नियंत्रित करण्यासाठी वाहन चालकांना खूप मोठी संधी आहे. मोठं वजन घेऊन येणारे जे ट्रक आहेत ते सुद्धा कदाचित 60-70-80 अगदी 100च्या स्पीडला ते नसतील, पण 60-70-80च्या स्पीडला ते असतील. तेही या बोगद्याच्या स्पॅनमध्ये 1 किलोमीटरचा जो डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये ते त्यांचा वेग गिअर्स आणि ब्रेक अशा दोनच्या कॉम्बिनेशनमध्ये त्याचं नियंत्रण करू शकतात. पण ते होत नाही. मला जे सांगितलं गेलं
की बरेचसे वाहन चालक, कारण इथे आजूबाजूला आता बघा आपण बोगदा पार करतोय, हो या अधिकाऱ्यांचं मत असं आहे की त्यांनी 4 वर्ष याच्यावरती अभ्यास केला. आता हे जे रंबलर्स इथे आलेत हो. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये, बरोबर. तर हे छोट्या गाड्यांना एकदम ते शक्य आहे कंट्रोल हो. करणं, मोठ्या गाड्या त्या करत नाहीयेत. आणि म्हणून मग आता इथून जो प्रत्यक्षात उतार सुरू होतो तो सुरूच होतो. हो, बरोबर आहे. हा उतार आहेच आहे नैसर्गिक. म्हणजे त्याच्या आता हे बघा, मागचं इकडे हे आले रंबलर्स, हो, बरोबर. स्पीड ब्रेकर्स केले, बरोबर. पण मग ह्याला मोठ्या गाड्यांना रोखता येणं शक्य आहे का हे स्पीड ब्रेकर? मी त्याला म्हणून म्हटलं की हे सगळं रंबलर्स. गृहीत धरून हां आधीपासूनच हां या घाटामध्येच म्हणजे या बोगद्यामध्येच त्यांनी स्वतःचा स्पीड मर्यादित केला तर हे सगळ्यावर त्यांचं नियंत्रण राहू शकतं. राईट. त्यांनी जर तो बोगदा कारण स्वाभाविक आहे खूप लांबपासून ते प्रवास करून आलेले असतात आणि रस्ते सुदैवानं चांगले असल्यामुळं त्यांनी एक चांगला गती पकडलेली असती आणि ड्रायव्हरच्या डोक्यामध्ये हे सुद्धा हे घेऊन पुढे मुंबईपर्यंत जायचं असतं, अजून पुढे जायचं असतं. एकच मिनिट तुम्हाला थांबवतो सर. आता हे जे वेगवेगळे इथे संदेश दिलेले आहेत वाहन चालकांसाठी, सर ते सांगणार नाहीत, पण मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की मुळामध्ये ट्रॅफिक कंट्रोल करण्याची ज्यांची जबाबदारी आहे, म्हणजे NHAI वरती जे पोलीस कर्मचारी असणं अपेक्षित आहे ते कुठे असतात? टोल नाक्यावरती. तिथे ती सगळी आर्थिक गणितं आहेत. आणि त्यामुळं प्रत्यक्षामध्ये ह्या रस्त्यावरती आता हा रंबलर आहे, म्हणजे मला जाणवतोय की इथे स्पीड कमी करण्यासाठी त्यांनी व्यवस्था केली आहे. आणि मला असं सांगितलं गेलं की हे रंबलर्स म्हणजे गती कमी, रंबलर्स नसतं सर, गती कमी करण्यासाठी, त्यानंतर आजूबाजूला या वाहन चालकासाठी त्यांनी कशा पद्धतीनं दिशा घ्यायची आहे, किती गती कमी करायला हवी. इथे एक स्पीड तुमचं किती आहे वाहनाचं ते सांगणारा एक कॅमेरा पण आहे. पण मला तर निकेतननी सांगितलं की त्या कॅमेऱ्यामध्ये ज्या वाहन चालकांनी उल्लंघन केलं आहे अशा वाहन चालकाला 80 कोटी रुपये गतवर्षी दंड बसला आहे. आता ह्याला काहीच करू शकत नाही तुम्ही. म्हणजे एकीकडे NHAIचे लोक इथं नसणं, त्याचबरोबर यातला काही भाग हा शहर पोलिसांच्या हद्दीत येतो, त्यांचेही इथे कर्मचारी उपस्थित नसणं, हा मात्र प्रशासकीय गलथानपणा आहे. आणि आता हा जो अतितीव्र उतार सुरू होतो सर, तर त्याच्याबद्दल आता आपण बोलूया. हे आता स्वाभाविक मी मगाशी म्हटलं तसं कात्रजच्या घाटामधनं जेव्हा तुम्ही शहराकडे यायला लागता तेव्हा नॅचरल तुम्हाला उतरून यावंच लागतं. आता हे उतरताना एका पर्टिक्युलर स्लोपचा अंदाज घेऊन हे सगळं सातत्याने बांधलेलं आहे. कारण याची जी नदी आहे, मुळा नदी जी इथं आहे त्याच्यावरचा जो ब्रिज आहे सिंहगड रस्त्यावरचा, तिथपर्यंत हा नेऊन मॅच करायचा. तिथनं पुढं हे सगळं नॅचरल स्कोपनी जातं आहे. तेवढ्या गतीमध्ये ज्या प्रकारे हा स्लोप दिला गेलेला आहे आणि त्यामुळे हा जो उतार आहे हा सातत्याने पार त्या नवले पुलापर्यंत येतच राहतो. त्यामुळं ड्रायव्हरना ब्रेकवरच सातत्याने पार द्यावा लागतो. ॲक्सिलेटरवर जाण्याची गरजच पडत नाही. त्यांनी जरी दिलं नाही तरी तो स्पीड वाढतच जातो. याचमध्ये तुम्हाला लक्षात येईल की दरी पूल जो आहे हा दरी पूल बांधताना स्वाभाविक एका समतल पातळीवर आहे आणि त्यामुळे तिथे गेल्यानंतर तुमचा स्पीड नॉर्मल होऊन जातो. तेवढ्याच ठिकाणी तुम्हाला ॲक्सिलेटर द्यायची गरज आहे कारण तो एकाच लेवलचा आहे. बरोबर. तर हा जो उतार आहे साधारणतः किती किलोमीटरचा उतार आहे? हे अंतर मला वाटते 7-1 किलोमीटर असेल. म्हणजे 8 किलोमीटरच्या अंतरामध्ये फक्त एक जागा अशी आहे की जिथे थोडीशी तुमची गती नियंत्रित होते. अगदी खरं. एरवी ती अशीच स्पीडमध्ये जाते. हा, कारण तुम्हाला रस्ता तसंच त्याच्याशी जोडायचा असेल तर तुम्हाला या पद्धतीनेच करायला लागेल. बरं, आता मी जे तुम्हाला म्हणालो की 2014 साली हे आपल्या लक्षात आलेलं आहे की अशा पद्धतीचा तिथे तीव्र उतार आहे. मी तो अहवाल बघितला आहे. पण मला सांगा की हा नैसर्गिक आहे का ह्याला इंजिनिअरिंगमध्ये काही करता येण्यासारखी गोष्ट होती? मी रस्ते बांधणी या विषयातला मी तज्ज्ञ नाही, त्यामुळे मी खरं तर त्याच्यावर काही कॉमेंट करू शकणार नाही. मी मात्र गाड्यांचे ब्रेक्स आणि त्याच्या चालवण्याच्या पद्धती या विषयावरच मी काहीतरी बोलू शकतो. मी एक माहिती महाराष्ट्राला सांगतो की श्री राजेश देशमुख हे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी एक अभ्यास करून घेतला आणि त्या अभ्यासामध्ये लक्षात आलं की ही गती नियंत्रित करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी मग हा उतार आपल्याला कमी करायचा आहे. आता हे जर 2010 आत्ता ते जिल्हाधिकारी होते अशा ते 2-3 वर्षाच्या आधीच्या काळात, पण हे 2014 साली इथल्या पोलिसांनी केलेल्या अभ्यासामध्ये ते लक्षात आले. तर गुन्हा क्रमांक 1 2014 साली जी गोष्ट तुमच्या लक्षात आली ती 2025मध्ये पण तुम्ही करू शकलेलं नाही आहेत. पण याला लिथार्जीच आपण म्हणणार. आणि म्हणून ज्या अपघाताच्या ठिकाणी ती वाहनं आहेत तिथं मी जाणार आहे. पण सर मला सांगत होते की गाडी न्यूट्रल करणं हा सगळ्यात मोठा धोका. हा कारण गाडी न्यूट्रल केली की तुमची बाकी फक्त ब्रेकवर त्याचा लोड येतो. गाडी नियंत्रण करता येत नाही आणि त्याचा बऱ्याच वेळा ट्रक्समध्ये मागं जो वजन असतं त्याचाही लोड ब्रेक सिस्टीमवर येत राहतो. बरोबर. तुम्ही जर गिअर्स आणि ब्रेक याचं कॉम्बिनेशन वापरत असाल तर गाडीचा वेग तुम्ही कमी गिअरमध्ये जेव्हा असता तेव्हा नॅचरली गाडीचा स्पीड वाढत नाही
आपोआप कंट्रोल राहतो आणि त्याचा ब्रेक सिस्टीमवर पण परिणाम होत नाही आणि मग या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये गाडीवर नियंत्रण पकडणं सोपं असतं. पण तुम्ही ब्रेकमध्ये न टाकता न्यूट्रलमध्ये टाकली तर गाडी तिच्या नॅचरल वेनी जाणार आणि तुम्ही अचानक स्पीड कमी करायचा प्रयत्न करून गिअरमध्ये जायचा प्रयत्न केला तरीसुद्धा वेगळ्या प्रकारचा अपघात होणार. त्यामुळं वाहन चालकांनी गाडी न्यूट्रल करू नये अशी इथं पण सगळीकडे बोर्ड लावलेले आहेत की गाडी न्यूट्रल करू नका, गाडी गिअरमध्ये ठेवा. तुम्हाला ॲक्सेलरेटरवर कंट्रोल होत नसेल तर गिअर कमी करा, म्हणजे गाडीचा नॅचरल सगळी गिअर सिस्टीमच स्पीड देत नाही आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून गाडीवर नियंत्रण राहील. हा त्याच्यामागचा एक सगळ्यात उपाय आहे जो वाहन चालकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि आपण ज्यांना कोणाला घेऊन जातोय, साहित्य असेल, माणसं असतील, त्यांच्या सुरक्षेसाठी हे करणं गरजेचं आहे. ते लिहिलंय खरं, म्हणजे ते जो बोर्ड निकेतन दाखवता आला तर बघा, हा राईट साईडचा लाल बोर्ड जर तुम्ही बघितला तर तिथं लिहिलंय प्रत्येक ठिकाणी की गाडी तुम्ही न्यूट्रल करू नका आणि पुढे तीव्र उतार आहे त्यामुळे गाडी बंद अथवा न्यूट्रल करू नका. आता ही बंद अथवा न्यूट्रल करण्याची कारणं मुख्यत्वे डिझेल वाचवणं. हा, म्हणजे लोकांचा असा खरं तर समज आहे की अशी गाडी बंद करून जर चालवली तर आपलं डिझेल वाचेल, असं काही नसतं. विच इज नॉट ट्रू. हा, म्हणजे हे लॉंग डिस्टन्समध्ये कदाचित होऊ शकतं, पण छोट्या अंतरासाठी तुम्ही अशी 2 किलोमीटर, 8 किलोमीटर, 10 किलोमीटरमध्ये तुम्ही गाडी न्यूट्रल करून गेलात तर त्यांनी फार काही फरक पडत नाही. उलट झाला तर हा सुरक्षेच्या दृष्टीने खूप मोठा धोका होतो. म्हणजे तुम्ही कदाचित आपण गृहीत धरू की 100 रुपये लिटर पेट्रोल किंवा डिझेल आहे ॲव्हरेज, पण त्यांनी तुम्ही वाचवणाऱ्या पैशांच्या हिशोबाने तुम्ही कितीतरी लाखांमध्ये तुमचं आयुष्य जे आहे ते तुम्ही दावणीला लावलेलं असतं. काही तांत्रिक प्रक्रिया सांगता येईल आपल्या प्रेक्षकांना की गाडी न्यूट्रल होते आणि हा जो समज असतो, समजा लॉंग डिस्टन्सला का असे ना, पण खरोखर डिझेल असं वाचतं नाही, न्यूट्रलमुळं वाचत नाही. गाडी तुम्ही नियंत्रित स्पीडमध्ये चालवलीत आणि योग्य गिअर्समध्ये चालवलीत तरच डिझेल किंवा पेट्रोलची बचत होते. तुम्ही न्यूट्रलमध्ये चालवली आणि अनिर्बंधन चालवली तर गाडीचं इंधनात बचत होते असा गैरसमज आहे आणि तुम्हाला कॉम्बिनेशनने चालवायला लागतं. आणि जेव्हा न्यूट्रल गाडी होते तेव्हा ती आउट ऑफ कंट्रोल का होते? नाही, ती आउट ऑफ कंट्रोल न्यूट्रलमुळे होत नाही, कारण ती नॅचरल तुम्ही ती ग्रॅव्हिटीनं जाते. तुम्ही प्रयत्न करता ब्रेक लागून थांबण्याचा. आपल्याला ह्या ठिकाणी जो अपघात झाला तिथे थांबवायचं आहे पुढच्या बाजूला. हे बघा, हे आत्ता झालेले अपघात आहेत. म्हणजे आता सरांनी जे सांगितलं तर ते दिसतं आहे की या गाड्या ज्या गतीनं इथं आल्या त्याच्यानंतर हे घडलं आणि मग आपल्याला असं दिसतं आहे की या अनियंत्रित झालेल्या वाहनामुळं हे सगळं घडलं. आता मी आणखी खाली उतरून सरांकडनं काही तपशील मी समजून घ्या. मित्रा, तुझे खूप खूप आभार, थँक्यू सो मच. या मित्राच्या सहकार्यामुळं महाराष्ट्राला आपल्याला हे सांगता आलं की या ठिकाणी कसं घडतं. आता पुन्हा हे लक्षात आलं आहे, मी म्हणालो तसं की 2014 साली खरं म्हणजे हे लक्षात आले सरकारच्या, तरीसुद्धा अशा पद्धतीनं या ठिकाणचा जो उतार कमी करायचा होता तो कमी केला गेला नाही आणि मग आता ही स्थिती आहे. तर तो मुद्दा राहिला आपला की न्यूट्रल केल्यामुळं गाडी कशी आउट ऑफ कंट्रोल होईल. याचं कारण आहे, गाडी न्यूट्रल झाली की तिचा जो काही नैसर्गिक किंवा गुरुत्वाकर्षणीय जी काही गती आहे त्या गतीनं ती गाडी जायला लागते आणि तुम्ही ब्रेक दाबल्यामुळं गाडी थांबते. पण गाडीचं जेव्हा वजन वाढतं मागं, असं जेव्हा गाडीमध्ये वजन असतं तेव्हा जर तुम्ही नियंत्रित करायचा प्रयत्न केलात, म्हणजे अगदी वैयक्तिक माणसाला सुद्धा लक्षात येईल की आपण एखादा गड चढत असू आणि गड उतरत असताना तुम्ही जर पळत जायला सुरुवात केली तर अचानक तुम्हाला थांबताना त्रास होतो. त्याचं प्रेशर तुमच्या गुडघ्यावर येतं. तीच गोष्ट ब्रेक सिस्टीमची आहे की न्यूट्रलमधली गाडी जर कंट्रोल करायची असेल आणि ब्रेक दाबून तुम्ही करायचा प्रयत्न केला तर ब्रेक सिस्टीमवर लोड येतो आणि ब्रेक सिस्टीम फेल व्हायचा प्रश्न येतो. जसं सरांनी सांगितलं तसं घडल्यामुळं काय होतं तर हा ताजा अपघात आहे. बघा, आता हे त्या गाड्या आहेत त्याच गाड्या आहेत ना जे एका पाठोपाठ एक. ठीक आहे, म्हणजे अजून एक नवीन अपघात आहे ज्या अपघातातल्या या गाड्यांना हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर हे इथं नित्याचं झालं आहे. मी जरा आकडेवारीत बघितली, या बाजूने आकडेवारी बघितल्यानंतर मला असं लक्षात आलं की 4 वर्षामध्ये 452 लोक इथे मेले. आणि दुर्दैवाने काय आहे की आपल्याकडे जो जो घराचा कमवता असतो तोच साधारणपणे अशा कामासाठी बाहेर पडतो आणि म्हणून होतं काय की अशा अपघातामध्ये साधारणतः घरातला कमवता जातो आणि कुटुंबाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागतो. कुटुंबाचं आर्थिक स्थैर्य जातं. अनेक जणांची शिक्षणं मी थांबलेली बघितलं. आता एक शेवटचा मुद्दा होता, मला करता येण्यासारखं काय आहे? मी म्हणून रोडच्या विषयामध्ये काय करता येईल हे मी सांगू शकणार नाही, पण वाहन चालकांनी, मी म्हटलं तसं, वाहन चालकांनी गाडी
गिअरमध्ये ठेवणं, चालू ठेवणं इंजिन बंद करायचं नाही आणि ब्रेकवर नियंत्रण ठेवणं, या दोनच्या कॉम्बिनेशननं गाडीचा कमी गिअर जेव्हा असतो तेव्हा तो तुम्हाला कमी वेगातच त्याचं गाडी चालत असते. त्यामुळे कमी गिअरमध्ये राहणं आणि ब्रेकवर नियंत्रण करत गाडीचा स्पीड कंट्रोल करणं हा एकच उपाय गाडीसाठी आहे. गाडी फेल होऊ नये, ब्रेक फेल होऊन मगाशी म्हटलं तसं हे दोन मुद्दे खूप महत्त्वाचे, की न्यूट्रल करायचं नाही, इंजिन बंद करायचं नाही. एवढ्या दोन गोष्टी पाळल्या तर खूप होतं. त्यात एकच अडचण इकडनं आहे की खूप मागणं लोक 200-250 किलोमीटरचा प्रवास करून जेव्हा येतात तेव्हा एक डोक्यामध्ये काय म्हणतात तो हा जो भाग असतो त्याच्यामुळं घाटामध्ये म्हणजे बोगद्यामध्ये जो मी मगाशी म्हटलं की बोगद्यामध्ये जो स्पीड कंट्रोल करण्याची संधी आहे 1 किलोमीटरमध्ये, तर ती मात्र ती वापरली मला पाहिजे. एक सांगा की तुम्ही इतकी वर्ष ऑटोमोबाईलमध्ये काम केले म्हणून आता हल्ली 80चा स्पीड आला की बीप 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 असा आवाज यायला हो, लागतो. येतो. मग गाडी न्यूट्रल केलं तर असा आवाज येणं शक्य आहे का? हा म्हणजे टेक्निकली हे करता येईल, पण न्यूट्रलला दिलं तर सारखंच होईल ते गावामध्ये, कारण गाडी नेहमीच न्यूट्रलला असते. त्यामुळं ते तसं हे अवघड आहे. पण तुम्ही गाडी न्यूट्रलला आणि नॅचरल जात आहे तर आवाज द्या, ही टेक्निकली आत्ता तरी शक्य नाही. मे बी काही AI सिस्टीम्स किंवा याच्या माध्यमातून करता येईल का बघितलं पाहिजे. Right. गाडी रनमध्ये आहे, मूव्ह होती आहे, Run स्पीड मध्ये दिसते आहे असतं. आणि न्यूट्रल झाली आहे, तर असं काही करता येईल का याचा विचार करता येईल. पण आत्ता दिली तर मात्र नॅचरल कंडिशनच तिची आहे न्यूट्रल असणंही, बरोबर. तेव्हा बीप दिला तर अडचण होऊ शकते. थँक्यू सर, थँक्यू सो मच. धन्यवाद. असं आहे की सरांनी इतक्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत आणि मी रस्ते संदर्भात सांगितलं तुम्हाला, कारण मी तो अहवाल वाचला आहे. हा तीव्र उतार कमी करणं एवढंच शक्य आहे. खरं तर अपघात जिथे झाला आहे ती जागा पुढं आहे. मोठ्या पद्धतीनं जो अपघात झाला आणि अनेक जणांचे जीव गेले ते, या सगळ्या याच्यानंतर किमान पक्षी ही चर्चा तर सुरू झाली आहे की जो अहवाल 2014 साली तुम्हाला दिला होता त्याची अद्याप तुम्ही अंमलबजावणी केलेली आहे. कॅमेरामन निकेतन माडसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. आपला हा अपघात प्रवण भाग नवले ब्रिजचा, पुणे.